चला आता आपण काल टेन्सेसचे फक्त फॉर्म्युले बघितले होते. आता आपल्याला टेन्सेस चेंज करायचे आहेत. समजा तुम्हाला क्वेश्चन असा आला, शी थांबा हां, एक वाक्य चेंज करूयात आपण. शी कॉल हर मदर, हे असं वाक्य होतं. आता याला तुम्हाला करायचं आहे मेक पास्ट परफेक्ट टेन्स. आता तुम्हाला याला पास्ट परफेक्ट बनवायचं आहे. सगळ्यात पहिले इथे टू बीचं रूप आहे का? नाही आहे. इथे वर्ब आहे. हा पण कसा आहे? वर्ब वन आहे. वर्ब वन असतो तेव्हा वाक्य कोणतं असतं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स वर्ब वन आहे की नाही. आणि मग याचा करायचा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्सची ओळख काय तुमच्याकडे? हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस कंपल्सरी वर्ब थ्री. पास्टमध्ये काय येतो? हॅड प्लस वर्ब थ्री. म्हणजे तुम्ही इथे कॉलच्या आधी लावणार हॅड, कॉलला लावणार ईडी कॉल्ड, कारण ह्याचा करायचा होता तुम्हाला वर्ब थ्री. वाक्य असं येईल, शी कॉल्ड हर मदर. आता समजा तुम्हाला वाक्य बनवायला लावलंय त्यांनी दिलंय दे ॲडमिटेड द क्लेम. स्पेलिंग इग्नोर करा सध्या. दे ॲडमिटेड द क्लेम. तुम्हाला त्यांनी बनवायला लावला आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय बनवायला लावला आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस बीन प्लस वर्ब वन आय एन जी. वर्ब वन आय एन जी म्हणजे तुमच्या ॲडमिटेडला काय लागेल? आय एन जी लागेल, हे की नाही. म्हणजे तुम्ही इथे कसं घेणार? सुरुवातीला दे तर आहेच तुमचा. पास्ट म्हटलंय ना, म्हटल्यावर हॅड. वर्ब काम करणार बीन. ॲडमिटेडचं काय करणार? ॲडमिटिंग द क्लेम. म्हणजे तुम्हाला इथे सेंटेन्सेस चेंज करताना मेन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा वर्ब काय आलेला आहे आणि त्याला बदलायचं काय. वर्ब हा आला होता ॲडमिटेड म्हणजे वर्ब टू, आणि तुम्हाला करायचं होतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन वर्ब वन आय एन जी. म्हणजे तुम्ही या वर्ब टूला काय कराल? वर्ब वन आय एन जी कराल आणि इथे लावाल हॅड आणि बीन. झालं तुमचं सेंटेन्स. आता समजा तुमचं दुसरं वाक्य असं आलं, वी आर कॉलिंग माय फ्रेंड. आता हे असं वाक्य होतं तुम्हाला, त्यांनी म्हटलंय मेक सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर म्हटलंय. सिंपल फ्युचर कसा आहे तो? शॅल किंवा विल प्लस वर्ब वन. मला तुम्हाला इथे आहे काय? आर आणि कॉलिंग. आर आणि आय एन जी म्हणजे हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ह्याचा तुम्हाला करायचं आहे सिंपल फ्युचर. सगळ्यात पहिले तर आर उडणार आहे. इथे येईल शॅल किंवा विल. इथे तुम्ही घेतला वी विल. कॉलिंगचा काय झाला? वर्ब वन म्हणजे कॉल. शॅल किंवा विल प्लस वर्ब वन. मी इथे घेतला विल आणि कॉल केला. शी विल कॉल. वी विल कॉल कुणाला? माय फ्रेंड. म्हणजे तुम्हाला इथे तुमचा वर्ब वन काय आलेला आहे? वर्ब वन आय एन जी आहे आणि ॲमिजार आहे. ॲमिजार वर्ब वन आय एन जी म्हणजे हा कोणता टेन्स आहे? कंटिन्युअस. कोणता? प्रेझेंट कंटिन्युअस. तुम्हाला करायचं आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? शॅल किंवा विल प्लस वर्ब वन. मग तुम्ही इथे वी सोबत घेतला विल. वी विल. कॉलिंगचा झाला कॉल. वी विल कॉल माय फ्रेंड. हे असे तुम्हाला सेंटेन्सेस चेंज करायचे आहेत. समजा अजून एखादं वाक्य आपण घेतलं, बघा, द डिफिकल्टी ऑफ सिंपल स्टेटमेंट स्टॅगर्ड मी. एका साध्या सेंटेन्सच्या डिफिकल्टीने मला गोंधळात पाडलं. इथे बघा, द डिफिकल्टी ऑफ सिंपल स्टेटमेंट एवढं मोठं तुमचं काय आहे? सब्जेक्ट आहे. स्टॅगर्ड तुमचा वर्ब टू आहे कारण ईडी लागला आहे आणि मी तुमचा ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला जर का मी सांगितलं चला करा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, कसा कराल तुम्ही फ्युचर कंटिन्युअस टेन्स? सगळ्यात पहिले हा सब्जेक्ट असल्या तसा घ्याल. कोणता वाला? द डिफिकल्टी ऑफ सिंपल स्टेटमेंट. एकच स्टेटमेंट आहे ना, मग इथे तुम्ही काय करणार? आता एक असता अनेक असला तर इथे फ्युचरमध्ये शॅल किंवा विल घेतो आपण. हे बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअसची ओळख काय असते? तू थांब, मी हलवते. कंटिन्युअसची ओळख इथे ठेव. कंटिन्युअसची ओळख काय असते? वर्ब वन आय एन जी.
इथे आपल्याला फ्युचर कंटिन्युअस आहे, शॅल बी किंवा विल बी प्लस वर्ब 1 ING. फ्युचर कंटिन्युअसमध्ये काय असतं, शॅल बी किंवा विल बी प्लस वर्ब 1 ING. मग आता इथे आपल्याला घ्यायचं आहे द डिफिकल्टी ऑफ सिम्पल स्टेटमेंट विल बी. स्टॅगरचं काय झालं, ING. स्टॅगर, हा स्टॅगर आहे, ह्याला लावायचा ING. स्टॅगरिंग मी. द डिफिकल्टी ऑफ सिम्पल स्टेटमेंट विल बी स्टॅगरिंग मी. हे असे तुमचे सेंटेन्सेस तुम्हाला चेंज करायचे आहेत. तुमचा सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तो चेक करायचा. आता तुमचा वर्ब टू आहे. वर्ब टू आहे म्हणजे हा कोणता टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. ओनली वर्ब टू आहे, टू बीचं रूप नाही आहे. अशा वेळेला तुम्हाला करायचं काय आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे शॅल बी किंवा विल बी प्लस वर्ब 1 ING. म्हणजे तुम्ही लावणार विल बी आणि वर्ब 1 ING म्हणजे स्टॅगरला लावायचा ING. इथे आलं स्टॅगरिंग मी. असे आहेत तुमच्या टेन्सेसचे ट्रान्सफॉर्मेशन. आता तुम्हाला एखाद्या वाक्याचं टेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करता येत नाहीये, एखादा टेन्स तुम्हाला बदलता येत नाहीये, तर त्याची मला एखादी कमेंट टाका किंवा माझ्या नंबरवर मेसेज टाका, मी तुम्हाला त्याचा आन्सर देते.